मी आपलं माझ्या बहिणीशी बोलण्यासाठी फोन केला होता, पण साहेब मध्येच येऊन टपकले. प्लीज गिव्ह हर द फोन. ती यावेळेस झोपलेली आहे. तर मग जाऊन तिला उठव, मला जरा तिच्याशी महत्वाचं बोलायचंय. मी तुला बोललो होतो ना की ती ह्यावेळेस तिच्या खोलीमध्ये झोपलेली आहे आणि मी इथे खाली ड्रॉइंग रूम मध्ये आहे. तर मग तू तिच्या रूम मध्ये जाऊन तिला उठवू नाही शकत का? की तू एवढा ड्रंक आहेस की तुला स्वतःच्या पायांवर चालताही येत नाहीये. हे बकवास बंद कर. मम्मी 10:30 वाजून गेलेत, पण विभू मामानी अजून फोन नाही केलाय. तू त्यांना फोन करून बघ ना प्लीज. वीकेंड आहे, झोपला असेल. तिथे तर कधीचा दिवस सुरू झालाय. ऍक्च्युली ते स्वतःच विसरले असतील. नाही, तो माझं बोलणं कधीच विसरणार नाही. तू झोप आता. कॅम्पसमध्ये काम करून थकली असशील. ओके, पण तू विभू मामाशी नक्की बोलून घेशील. आणि जर तू त्यांच्याशी नाही बोलली ना, तर लक्षात ठेवा, एक दिवस मीच हे घर सोडून पळून जाईन. काय? आय एम व्हेरी शुअर ऑफ दॅट. अगं वेडे, असं नाही बोलायचं. मी माझ्या खोलीत त्याच्या फोनची वाट बघते. तू झोप आता. नाही मम्मा, प्लीज. मला एकटीला झोपायला भीती वाटते. पप्पा संध्याकाळपासूनच ड्रिंक्स घेत आहेत आणि जेव्हा ते पितात तेव्हा ते खूप व्हायलंट होतात. माहिती नाही कधी काय करतील. मम्मा, आज प्लीज माझ्याजवळ झोपशील का? ठीक आहे, मी इथेच थांबते. तू झोप आता. अगं काय करतेस? प्लीज पडदे लाव ना. ड्रॉ द कर्टन प्लीज. बघ, दिवस उजाडलाय. अरे मग काय झालं? आपल्याला कुठे बाहेर जायचंय. प्लीज पडदे लावून घे. ठीक आहे. Okay, थँक्यू बेब्स. what next? What are your further orders? व्हॉट नेक्स्ट? ते पण मी तुला आत्ताच सांगतो. Oh God, you're hurting me. एम आय? बेब्स, कोण कुणाला हर्ट करतं तुला जाणून घ्यायचंय? Come on. Don't behave like a child. Wake up. अगं उठलोच तर आहे मी. हे बघ, मला अख्खा आठवडा तर परेड करावी लागते. माझ्या नशिबात हा वीकेंडच तर असतो. त्यात तू धावपळ करायला लावतेस. आय एम फिलिंग सो कम्फर्टेबल. तू फक्त अशीच गपचूप माझ्या बाजूला अशी बसून राहा. काय माहिती विभीनं अजून फोन का नाही केला. आज सॅटर्डे आहे ना? हो. तुला तुझ्या दीदीला फोन करायचा होता. ओ गॉड, मी तर पूर्णपणे विसरलोच होतो. लाव लाव कॅल्केटा क्विक. अँड थँक्स फॉर रिमाइंडिंग मी. एनिथिंग फॉर यू. ही काय वेळ आहे सज्जनांच्या घरी फोन करण्याची. व्हॉट हॅपन? तू असा फोन कट का केलास? Some crazy guy picked up the phone and I don't know why. He just started screaming at me. ही मस्ट बी बीडी. दे मला फोन दे बघू. थोडीशी मस्करी करूया. वी नीड सम एंटरटेनमेंट, डोंट वी? हॅलो, हाउ आर यू मिस्टर बुलडॉग? कोण आहेस तू? या गरीबाशिवाय या संपूर्ण जगात कोण असू शकतो बुलडॉग? तू तुझी ही बकवास बंद कर आणि साफ साफ सांग कोण आहेस तो. तर मग या जगामध्ये माझ्याशिवाय अजून कोणी आहे जो तुला बुलडॉग म्हणून हाक मारतो? तर तू आहेस यंकीचा मुलगा. ही काय वेळ आहे माझा वेळ खराब करायची. हे मॅन, कशाला चिडतोयस तू? स्वतःचं रक्त गरम करू नकोस. अरे इथून फोन करायचं म्हटलं तर याच वेळी करावा लागतो. डोंट यू नो दॅट? आता तू काही बोलणार आहेस की नाही? का टेलिफोन केलास? तू काय पाहिजे? अरे मित्रा, त्याआधी हे तर सांग की तुझी तब्येत कशी आहे? असं वाटतं की पूर्वीसारखंच डोकं अजूनही गरमच आहे.
पारा जरा जास्तच तापलेला दिसतोय. तू अर्ध्या रात्री मला टेलिफोन यासाठी नाही केला की माझे हाल हवाल विचारशील. आता साफ साफ सांग काय पाहिजे तुला. यू आर ॲब्सोल्युटली राईट. मी आपलं माझ्या बहिणीशी बोलण्यासाठी फोन केला होता, पण साहेब मध्येच येऊन टपकले. प्लीज गिव्ह हर द फोन. ती यावेळेस झोपलेली आहे. तर मग जाऊन तिला उठव, मला जरा तिच्याशी महत्वाचं बोलायचंय. मी तुला बोललो होतो ना की ती ह्या वेळेस तिच्या खोलीमध्ये झोपलेली आहे आणि मी इथे खाली ड्रॉइंग रूम मध्ये आहे. तर मग तू तिच्या रूम मध्ये जाऊन तिला उठवू नाही शकत का? की तू एवढा ड्रंक आहेस की तुला स्वतःच्या पायांवर चालताही येत नाहीये. हे बकवास बंद कर. जा ना यार बेडी, प्लीज जाऊन तिला उठव ना. ठीक आहे, तू वाट बघ. अरे या टेलिफोन मॅडमला दे. आता तो धडपडत जात असेल वरती. हो गॉड, मजा आली. वैभव सिंग, तुझी पण कमाल झाली. तू आपल्या भाऊजीला कोण कोणत्या नावाने हाक मारतस. बुलडॉग. तू कुणाची चेष्टा केल्याशिवाय राहू शकत नाहीस ना. ते तुझे आफ्टर ऑल ते तुझे ब्रदर इन लॉ Yeah, आहेत. but what a brother-in-law.